नवनाथ 84 सिद्धों की जय। देश भगवान की जय। अपने गुरु महाराज की जय। सनातन धर्म की जय। अकाल क्षेत्र की जय। सर्व सिद्धों की जय। सिद्ध बाबा नागनाथ महाराज की जय। सिद्ध बाबा नागनाथ महाराज समाधि स्थल मुजगड एकोजी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, जिल्हारी हे जीवन समाधी 700 वर्षापूर्वीची जीवन समाधी आहे। या समाधीचा आज वार्षिक उत्सव मोठ्या धूमधाम पद्धतीने झाला। दत्तानाथ महाराज पुढे त्यांचं कीर्तन झालं। ओंकारनाथ महाराज मांडवा त्यांचे कीर्तन झालं। सागरनाथ महाराज कारला, नांदे भडंगनाथ कारवारी, शमशेरनाथ महाराज शनिकर हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते। संतोषनाथ महाराज या कार्यक्रमाची इच्छा होती, या कार्यक्रमाची काही ना काही आपला व्हिडिओ फक्त लोकांना त्याची माहिती मिळावं अशी त्यांची इच्छा होती। तरी नागनाथ महाराज 700 वर्षे पूर्वीची जुनी समाधी आहे, जीवन समाधी आहे। अशा काळात त्यांनी निजाम सरकार त्यांनी इथे इनामी जमीन दिलेली आहे आपल्या मठाला। तर ती जमीन जोगी सेवा करणे और जमिनीचा उत्पन्न असेल तर साधू संतांची सेवेसाठी इथं मुजगडमध्ये आता सध्या आहे। तर हे नागनाथ महाराज 700 वर्षापूर्वी राहत होते। तर त्यांच्याजवळ एक कुत्रा होता, एक मेंढरू होतं आणि गावातून एक चांगल्या घराण्यातून महिला रोज बाबांच्या सेवेसाठी येत होती। काही असं खराब बुद्धीचे लोकांनी थोडं बाबाजीवर अशा एक ऑब्जेक्शन या वाईट दृष्टीनं विचार केला। ती बाबाजीला समजलं तर सगळं पूर्ण गाव इथं गोळा करून बाबाजीनं सगळ्या पूर्ण गावाला मठात बोलवलं आणि पुन्हा ती जी महिला जी सेवेसाठी येत होती ती महिलाला इथं उभा केलं आणि जसं त्यांच्या दोघांच्या मध्ये 7 पडदे चादर धरायला लावली आणि ही मंडळी व ही माझी आई समान असली तर ते म्हणजे 7 करायचं दूध माझ्या तोंडात येईल। तर सगळ्या जनतेच्या समोर 7 पडद्यामधून महाराजांच्या तोंडात दूध आलं। सगळ्यांनी पुन्हा तिथं महाराजांनी समाधी घ्यायचा विचार केला, पूर्ण समाधी। तर धरती माता आपल्या फोन त्यांना जागा दिली, पुन्हा ती नागनाथ महाराजांची जीवित समाधी झाली। मग तो त्यांच्याबरोबर जो कुत्रा होता त्या कुत्र्यासाठी जी जमीन तयार झाली, तो कुत्रा बी जीवित समाधी झाली कुत्र्याची। मेंढरू होतं तो मेंढरू बी जीवन समाधी झाली। महिला म्हणजे आता माझा मुलगा समाधी झाली तर मग त्याची त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्यावर माझी हमेशा सावली राहावं म्हणून ही सुद्धा जीवन समाधी महिलेची झाली। त्या ठिकाणी आज चिंचेचं झाड आहे। ते चिंचेचं झाड आता सध्या त्याला भरपूर फळ लागते पण थंडी येत नाही, फुलं भरपूर लागते पण त्याच्यामध्ये फळ टिकत नाही। तर हे इथला इतिहास कसा आहे आणि त्याला परंपरा चालू आहे। आता इथं 9 पिढ्या स्वातंत्र्य झालेले आहेत। पहिले नागनाथ महाराज झाले, पुन्हा बादलनाथ महाराज झाले, फुलनाथ महाराज, शंकरनाथ महाराज, त्रिवेणीनाथ महाराज, सध्या वर्तमान सोमवारनाथजी महाराज आता या मठाची गती म्हणून इतर मुजगडच्या मठात आहे। बोल गती गोरक्षनाथ महाराज की जय। सिद्ध बाबा नागनाथ महाराज की जय। परम पूज्य सोमनाथ महाराज की जय। Oh,